पुणे ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणी बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। त्यांच्या जागी डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त पदभार। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात अजय तावरेंवर कारवाई। वैद्यकीय शास्त्र विभाग प्रमुख पदाचा चार्ज काढला। आरोपी अतुल घटकांबळेचंही निलंबन। अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरेला 14 कॉल। पुणे अपघातात पोलिसांकडून नवा खुलासा। विशाल अग्रवालनं कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला, त्यांच्या व्यवसायात कुणाची भागीदारी होती का याचा खुलासा व्हावा। प्रकाश आंबेडकरांची मागणी। ससून रुग्णालयात घडलेली बाब दुर्दैवी। जे काम करायला येतो तेच करायला हवं। हे 2 ते 3 जणांचा स्टाफ यात गुंतलाय। इतर सगळे डॉक्टर्स योग्य पद्धतीनं काम करतायत। ससूनचे डीन विनायक काळे यांचं वक्तव्य। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एसआयटी प्रकरणाच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळेंची भेट घेतली। सापळेंनी पुणे आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर ब्लड सॅम्पल प्रकरणातील वस्तुस्थितीचा आढावा घेतला। पुणे रॅश ड्रायव्हिंग एआयद्वारे जिवंत करणार अपघाताची घटना। डिजिटल पुराव्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय। पुणे अपघातातील पोर्शे गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून खबरदारी। पोलिसांकडून पोर्शे गाडीची जी गाडी आहे ती पॅक करण्यात आली। पुणे अपघात प्रकरणी जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळ सदस्याची चौकशी होणार। महिला आणि बाल न्याय मंडळाच्या आयुक्तांचे चौकशीचे आदेश। आरोपी डॉक्टर तावरे विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सअॅप कॉल। संशय येऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप कॉल केला। दोघांचं संभाषण झाल्याचं सीडीआर मधून समोर। तावरेंबाबत प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यानंतर ससूनचे डीन विनायक काळेंनी काढता पाय घेतला। डॉक्टर तावरेंच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं न देता डीन विनायक काळे पत्रकार परिषद सोडून निघून गेले। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या भूमिकांना छेद देण्याचं काम सुरू। पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। आमदार संजय शिरसाट यांचा विरोधकांना टोला। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पुणे अपघात प्रकरणावर आणि आरोग्य खात्यातील संबंधित धक्कादायक 4 खुलासे 4 जून नंतर करणार। सुषमा अंधारेंचा इशारा। पुणे अपघात प्रकरणात आमदार मुलाचाही समावेश। नाना पटोलेंचा गंभीर आरोप। नाना पटोलेंकडे काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी। उदय सामंत यांचा प्रतिवाद। पुणे अपघात प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची नाना पटोलेंची मागणी। सरकारनं दोषींना वाचवण्यासाठी कमिटी स्थापन केल्याचाही पटोलेंचा आरोप। पुणे अपघात प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर सुषमा अंधारेंचं समाधान झालं नाही। दोघांना चौकशी समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष करूनच यांनीच खटला चालवावा आणि दोषींना फाशी द्यावी। रुपाली ठोंबरेंचा खोचक टोला। टीका करताना सूरज चव्हाण यांनी वापरलेली भाषा असभ्य। त्यांनी माफी मागावी। अंजली दमानी यांची मागणी। तर खालच्या पातळीवर जाऊन बोलणं राजकारणात थांबलं पाहिजे। दमानी यांचा हल्लाबोल। नार्को टेस्ट करण्यास तयार मात्र ती खोटी असली तर दमानी यांना संन्यास घ्यावा लागेल। अजित पवारांचं दमानी यांना प्रत्युत्तर। अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती कारण त्या सातत्यानं अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतात। आमच्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीची नार्को टेस्ट व्हायला हवी। सूरज चव्हाण यांची दमानी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पुण्यातील अपघात प्रकरणानंतर राजगुरुनगरमध्ये लॉज आणि कॅफेवर छापे। कॅफेच्या नावाखालील अश्लील प्रकार सुरू असल्याचं समोर। नवी मुंबईमध्ये महानगरपालिका आणि पोलिसांकडून रात्रभर डान्स बार पबवर तोडक कारवाई। अतिक्रमण विभाग प्रमुख राहुल गेटे यांच्या पथकाकडून कारवाई। महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचं दहन। मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यास आव्हाडांचा विरोध। बाबासाहेबांच्या विचारांना धक्का लागत असल्यामुळे मनुस्मृतीचं दहन केलं। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आव्हाडांनी केलेल्या घटनेचा निषेध। त्यांनी तात्काळ देशाची माफी मागावी। अमोल मिटकरींची मागणी। मनुस्मृतीच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान माझ्याकडून अक्षम्य चूक। महाराष्ट्राच्या जनतेची नतमस्तक होऊन माफी मागतो। आव्हाडांनी माफी मागितली। बाबासाहेबांच्या विचारांना धक्का लागत असल्यामुळे मनुस्मृतीचं दहन केल्याचं जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। ठाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट आक्रमक। आव्हाडांचा फोटो फाडत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। नाशिकात जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेनेचं आंदोलन। जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं भाजप आक्रमक। उद्या राज्यभर भाजप आंदोलन करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाडमध्ये मनुस्मृती विरोधाचा स्टंट करताना जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांचा फोटो फाडला। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा। भाजपचे प्रदेश महामंत्री संजय केणेकर यांची मागणी।
सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आव्हाडांविरोधात आंदोलन, आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंचा पक्ष संपवण्याची सुपारी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत पवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खरा चेहरा उघड झाला. शरद पवारांनी समोर येऊन आव्हाडांची चूक असल्याचं सांगायला हवं होतं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी. आव्हाड यांना स्टंटबाजी करण्याची नेहमीच सवय. त्यांनी जे पोस्टर फाडले त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बाजूला करणं अपेक्षित होतं. त्यांचा मान राखणं गरजेचं होतं. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या नौटंकीबाबत जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खासदार संजय राऊतांना मानहानीची नोटीस. 3 दिवसात माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा नोटीशीतून देण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या किरण पावसकरांकडून संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. वारंवार समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचा पावसकरांचा आरोप. मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत जुंपली. राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी तर भाजपकडून अनिल बोरनारे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती. कोकण पदवीधर निवडणूक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये लढवणार. मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणात कंपनीच्या मालकाला मलय मेहताला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी. घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार. डोंबिवलीतील घातक रासायनिक उद्योगांची पातळगंगा अंबरनाथला स्थलांतर करणार. धोरण ठरवण्यासाठी 3 सचिवांची समिती. नाशिकच्या मनमाडमधील युनियन बँक एफडी घोटाळ्याप्रकरणी मवियाचे कार्यकर्ते आक्रमक. ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत न केल्यास आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या मनमाडमध्ये युनियन बँकेतील एफडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल. बँक अधिकाऱ्यांची अटकपूर्व जामिनासाठी मालेगाव सत्र न्यायालयात धाव. आमदार संजय गायकवाडांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. वर पृथ्वीराज आणि वधूला दिले आशीर्वाद. विराट हाणू लोकल सेवा पूर्ववत तब्बल 25 तासांनी धावली पहिली लोकल. पालघर मालगाडी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार. पश्चिम रेल्वेचे डीआरएम नीरज वर्मांची माहिती. 1 आणि 2 जूनला मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक. 10 आणि 11 नंबर प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक. उद्यापासून मध्य रेल्वेवरील प्रवास टाळलेलाच बरा. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे शुक्रवारी 187 तर शनिवारी 535 लोकल रद्द. दिल्लीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद. मंगेशपूरमध्ये पारा 52.3 अंशांवर. उत्तर भारतात उष्णतेच्या झळा. दिल्लीचा पारा 50 अंशांच्या जवळ. राजस्थानच्या चुरू आणि हरियाणामध्ये 50 अंशांच्या पार पारा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वाराणसीत जंगी स्वागत. ढोल ताशासह शेकडो कार्यकर्ते वाराणसी एअरपोर्टवर उपस्थित. वाराणसीतील मतदानाच्या दिवशी ध्यान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाणार. पंतप्रधान 30 मे पासून 1 जून पर्यंत करणार ध्यान. भारतीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विशेष सचिव डॉक्टर एस कुटे यांचं निलंबन. राजकोट आग दुर्घटनेप्रकरणी 5वा आरोपी किरीट सिंग जडेजाला गुन्हे शाखेकडून अटक. किरीट सिंग जडेजा हा टीआरपी गेम झोनचा मालक असल्याची माहिती. 100 रुपयापर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर आणि 500 रुपयापर्यंतची रक्कम डिपॉझिट केल्यास SMS अलर्ट मिळणार नाही. यूपीआयच्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्यानं HDFC बँकेचा महत्त्वाचा निर्णय. केंद्र सरकारला LICकडून मिळणारं मोठं गिफ्ट. LICच्या केंद्राला 3,622 कोटींचा लाभांश. रिलायन्स रशियन कंपनीचा रोसनेफ्ट सोबत 1 वर्षाचा करार. रशियाला दर महिन्याला किमान 3 दशलक्ष बॅरल कच्चं तेल आयात करणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.